तो डायजेशन इन स्टमक हा पॉइंट आपण बघतोय. स्टमक मध्ये फूड मटेरियल डायजेस्ट करण्यासाठी गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट झालेला असतो आणि या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये म्युकस, पेप्सिनोजेन, हायड्रोक्लोरिक ऍसिड, इंट्रिन्सिक फॅक्टर, लॅक्टेज आणि रेनिन हे वेगवेगळे कंपोनंट प्रेझेंट असतात. तर या सगळ्यांचा रोल आपल्याला स्टडी करायचा आहे. सो सगळ्यात फर्स्ट रोल आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचा बघूया. सो फर्स्ट थिंग इज हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हे जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे या ऍसिडमुळे स्टमक मध्ये जे काही कंटेंट आहे त्याचा पीएच कसं होणार आहे? ऍसिडिक. सो ड्यू टू हायड्रोक्लोरिक ऍसिड पीएच बिकम ऍसिडिक. ऍसिडिक पीएच होतो जवळपास 1.8 एवढा पीएच जो आहे त्या स्टमक मधल्या कंटेंटचा असतो. सेकंड थिंग, या ऍसिडिक पीएच मुळे काय होतं? सो तुम्ही जे काही फूड मटेरियल खाल्लेले आहे त्याच्यामध्ये जर बॅक्टेरिया आलेले असतील तर या ऍसिडिक पीएच मुळे बॅक्टेरिया काय होणार आहे? किल होणार आहे. त्या ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याच्यामुळे ते बॅक्टेरिया किल होतात. सो बॅक्टेरिया get killed due to हायड्रोक्लोरिक ऍसिड. सो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा सेकंड रोल सांगितला की बॅक्टेरिया जे आहेत ते हायड्रोक्लोरिक ऍसिड मुळे काय होतात? किल होतात. ओके. नेक्स्ट थिंग, आपण माउथ मध्ये एक एन्झाइम स्टडी केलं होतं. बघा कॅव्हिटी मध्ये कोणतं एन्झाइम असतं? सांगा जर तुम्हाला माहिती असेल कोणतं एन्झाइम असतं? बरोबर आहे, सलायवरी अमायलेज. सलायवरी अमायलेज नावाचं एन्झाइम असतं. हे एन्झाइम कोणाला डायजेस्ट करणार आहे? स्टार्चला. स्टार्च या पॉलिसॅकॅराइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? माल्टोज. येस, माल्टोज या डायसॅकॅराइड मध्ये. एकदम प्रिसाइज वर्ड लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी सलायवरी अमायलेज साठी ऑप्टिमम पीएच किती सांगितलं होतं? येस, 6.8. आता माउथ मधलं कंटेंट कुठे आलेलं आहे? स्टमक मध्ये. स्टमक मध्ये पीएच किती आहे? 1.8. कशामुळे? हायड्रोक्लोरिक ऍसिड मुळे. जेव्हा पीएच एवढा होतो तेव्हा सलायवरी अमायलेजचे ऍक्शन काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. ते 6.8 ला काम करतं. पीएच खूप ऍसिडिक झाला, खूप कमी झाला, या पीएच ला सलायवरी अमायलेज काम करत नाही. सो हे एक रोल आहे सलायवरी अमायलेज. Salivary amylase become inactive at acidic pH. सलायवरी अमायलेज म्हणजे ऍसिडिक पीएच ला काय होणार आहे? इनॅक्टिव्ह होणार आहे. आता त्याचं डायजेशनचं काम जे तिथे गेलं की स्टॉप होणार आहे. ओके, हा एक रोल प्ले केला जातो. सो पहिली गोष्ट, हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे पीएच ऍसिडिक झाला स्टमक मधल्या कंटेंटचं. सेकंड, खाल्लेल्या फूड सोबत जर काही बॅक्टेरिया आलेले असतील तर त्या ऍसिड मध्ये ते बॅक्टेरिया किल होतात. नेक्स्ट, सलायवरी अमायलेज जो माउथ मध्ये काम करत होता तो जेव्हा स्टमक मध्ये पोहोचला त्याचं ऍक्शन काय झाली? स्टॉप झाली. का स्टॉप झाली? कारण स्टमक मध्ये पीएच 1.8 आहे. तो कितीला काम करतो? 6.8 किंवा त्याच्या जवळच्या रेंज मध्ये तो काम करतो. 1.8 ला तो इनॅक्टिव्ह होणार आहे. अजून एक अतिशय महत्त्वाचं काम असतं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं. काय होतं बघा? ड्यू टू हायड्रोक्लोरिक ऍसिड, ड्यू टू HCl, ओके, प्रोएन्झाइम पेप्सिनोजेन become activated. हा रोल इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. पेप्सिनोजेन जे आहे ते प्रोएन्झाइम आहे. प्रोएन्झाइमचा अर्थ होतो की एन्झाइम तयार होताना इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये तयार झालेले. पेप्सिनोजेन डायरेक्टली काहीच रोल प्ले करू शकत नाही जोपर्यंत त्याला ऍक्टिवेट केलं जात नाही तोपर्यंत. सो हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे इनॅक्टिव्ह पेप्सिनोजेनचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? पेप्सिन मध्ये केलं जातं. सो पेप्सिनोजेन जो आहे तो प्रोएन्झाइम आहे, इनॅक्टिव्ह एन्झाइम आहे. ते जर पेप्सिन तयार झालं तर ते कसं झालं का? ऍक्टिव्ह झालं. येते लक्षात सगळ्यांच्या? हा सुद्धा रोल कोणाचा आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिडचा. सो हे सगळी कामं जे ती हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे केली जातील. सो फर्स्ट कंपोनंटचा रोल समजला तुम्हाला? ओके, झाले सगळ्यांचं? ओके, आता सेकंड कंपोनंट आपण बघूया. HCl मुळे पेप्सिनोजेनचं कन्व्हर्जन पेप्सिन मध्ये झालं. मग आता या पेप्सिनचा रोल काय असतो? तर हा जो पेप्सिन आहे तो प्रोटीन वरती काम करतो. प्रोटीनचं कन्व्हर्जन प्रोटिओजेस आणि पेप्टोन मध्ये केलं जातं. सो नेक्स्ट कंपोनंट इज पेप्सिन. सो बघा, ड्यू टू पेप्सिन प्रोटीन जे आहे त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन
प्रोटिओजेस आणि पेप्टोन मध्ये केलं जातं. हे नीट लक्षात ठेवा. प्रोटीनला डायजेस्ट करणारे तुम्ही 4 एन्झाईम शिकणार आहात. पेप्सिन, ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन आणि कार्बोक्सी पेप्टिडेज 4 एन्झाईम आहेत. त्यातला पहिला एन्झाईम तुम्ही पाहिला, अजून एक रेनिन सुद्धा आहे. सो पेप्सिन हा पहिला प्रोटिओलायटिक एन्झाईम बघितला तुम्ही. पेप्सिनमुळे प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? प्रोटिओजेस आणि पेप्टोनमध्ये. सो प्रोटीन म्हणजे लॉंग अमिनो ऍसिडची चेन आहे. तिला वेगवेगळ्या लोकेशनला कट केलं जाईल आणि स्मॉल चेन तयार केल्या जातील. खूप डायजेशन नाही झालं पण पार्टली थोडंफार प्रोटीन जे आहे ते डायजेस्ट झालं. सो हा होता पेप्सिनचा रोल. हे समजलं सगळ्यांना? हा, इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ऑप्टिमम पीएच. ऑप्टिमम पीएचचा अर्थ काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ऑप्टिमम ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? ऑप्टिमम या शब्दाचा अर्थ होतो अशी कंडिशन जेव्हा एन्झाईम मॅक्झिमम ऍक्टिव्हिटी दाखवतं. जसं आपण अमायलेजसाठी बघितलं, सलायवरी अमायलेजसाठी ऑप्टिमम पीएच आहे 6.8. तसं पेप्सिन पण एन्झाईम आहे आणि त्याच्यासाठी ऑप्टिमम पीएच असतो 1.8. सो पेप्सिन हे जे एन्झाईम आहे ते किती पीएच ला काम करणार आहे? 1.8. स्टमक मधल्या पीएच ला हे काम करेल. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचे. रिॲक्शन बाय हार्ट झाली पाहिजे. कोणाचं कन्व्हर्जन होत आहे? प्रोटीनचं. कशामध्ये? प्रोटिओजेस आणि पेप्टोन मध्ये. कोण करणार आहे? पेप्सिन. आणि हे काम करण्यासाठी पेप्सिनला पीएच किती लागतो? 1.8. 1.8 ला पीएच 1.8 ला पेप्सिन मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी दाखवतो, म्हणून या पीएच ला काय म्हणायचं? ऑप्टिमम पीएच. सगळ्यांना कळलं? येस, ऑप्टिमम या वर्डचं मीनिंग लक्षात ठेवा. 2 कंपोनंट झाले, HCl आणि पेप्सिन. थर्ड आपण बघूया म्युकस. आणि अजून एक आहे बायकार्बोनेट आयन. या दोघांचा रोल काय असतो का? म्युकस अँड बायकार्बोनेट आयन प्रोटेक्ट inner layer of stomach from the action of hydrochloric acid. So hydrochloric acid च्या ऍक्शन पासून कोण प्रोटेक्ट करणार आहे? म्युकस जे आहे ते या स्टमकला प्रोटेक्ट करणार आहे. बुक मध्ये एक वर्ड यूज केलेला आहे त्यांनी. सो त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले म्युकस अँड बायकार्बोनेट आयन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन लुब्रिकेशन अँड प्रोटेक्शन ऑफ म्युकोजल इपिथेलियम फ्रॉम एक्सकोरिएशन. एक्सकोरिएशन म्हणजे काय? बघा, जर हा स्टमक असेल आणि याच्यामध्ये जर डायरेक्टली हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट झालं, हायड्रोक्लोरिक ऍसिड या स्टमकच्या वॉलवरती सुद्धा अफेक्ट करू शकतं, त्या स्टमकच्या वॉलला हार्म करू शकतं. तसं होऊ नये यासाठी वरती कशाचा लेअर आहे? म्युकसचा लेअर आहे. आणि म्युकसचा लेअर असल्यामुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड डायरेक्ट या स्टमकच्या वॉलवरती ऍक्शन दाखवू शकत नाही. सो ते काय करताय? म्युकस काय करताय? प्रोटेक्ट इनर लेअर ऑफ स्टमक फ्रॉम द ऍक्शन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या ऍक्शन पासून प्रोटेक्ट करेल आणि अजून एक काम करेल, लुब्रिकेशन. फूड मटेरियलचं लुब्रिकेशन करणं हे त्याचं फंक्शन आहे. सो हायड्रोक्लोरिक ऍसिडचा रोल बघितला, पेप्सिनचा रोल बघितला, म्युकसचा रोल झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर. ओके, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये जो इंट्रिन्सिक फॅक्टर असतो इट इज इसेन्शियल फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12. कोणतं विटॅमिन आहे? B12. याच्यावरती MCQ असू शकतो. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इंट्रिन्सिक फॅक्टर कशासाठी लागतो? तर विटॅमिन B12 चं जर ऍब्झॉर्प्शन व्हायचं असेल, तुम्ही डाएटमध्ये विटॅमिन B12 घेतलेले, लक्षात ठेवा विटॅमिनला डायजेशनची गरज नसते. आपण ॲज इट इज विटॅमिन ऍब्झॉर्ब करू शकतो. तर हे ऍब्झॉर्ब होण्यासाठी, हे विटॅमिन ऍब्झॉर्ब होण्यासाठी कशाची गरज आहे? इंट्रिन्सिक फॅक्टरची. किती कंपोनंट झाले? 4. सगळ्यांना समजले? हायड्रोक्लोरिक ऍसिडचा रोल कळलाय सगळ्यांना? येस. त्यानंतरचा पुढचा जो कंपोनंट दिलेला आहे इंट्रिन्सिक फॅक्टर नंतर, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ लायपेज सुद्धा प्रेझेंट असतं. तर हे जे लायपेज आहे ह्याचा रोल कशामध्ये असतो बघा? स्मॉल अमाउंट मध्ये सिक्रेट होतं अँड इट विल हेल्प इन डायजेशन ऑफ लिपिड. लिपिडच्या डायजेशन मध्ये हा लायपेज जो आहे तो
इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. सो दिस इज अबाउट लायपेज. लायपेज नंतर नेक्स्ट रोल रेनिन. ओके, कोणाच्या स्टमक मध्ये प्रेझेंट असतं? इन्फंटच्या स्टमक मध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे निओनॅटल किंवा नुकते जन्म झालेले जे फिटस आहेत त्यांच्या स्टमक मध्ये रेनिन हे एन्झाईम प्रेझेंट आहे. हे सुद्धा प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. इट इज ऑल्सो प्रोटिओलायटिक एन्झाईम. And next it helps in digestion of milk protein casein. मिल्क मध्ये केसिन नावाचे एक प्रोटीन असतं. तर या केसिनच्या डायजेशनसाठी रेनिन हे जे एन्झाईम आहे ते इन्फंट मध्ये हेल्प करतं. कारण त्यांच्यामध्ये कंप्लीट त्यांचं डाएट म्हणजे मिल्क आहे आणि या मिल्क मधलं प्रोटीन डायजेस्ट होण्यासाठी याची रेनिनची गरज आहे. सो मिल्क मध्ये कोणतं प्रोटीन आहे हे लक्षात ठेवा, केसिन. या रेनिन वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि इंट्रिन्सिक फॅक्टर हा सुद्धा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ऑप्टिमम पीएच सगळ्या एन्झाईमचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. अमायलेजचा तुम्हाला सांगितलं ऑप्टिमम पीएच 6.8 आणि इथं पेप्सिनचा सांगितलेलं आहे 1.8. सगळ्यांच्या लक्षात आलं? ओके, सो दिस इज अबाउट द ऍक्शन ऑफ रेनिन. So gastric juice mainly contain hydrochloric acid, pepsinogen, mucus, bicarbonate ion, next intrinsic factor, lipase and renin. So these components are present in the gastric juice, out of which first is hydrochloric acid. काय रोल असतो? हायड्रोक्लोरिक ऍसिड मुळे स्टमक मध्ये आलेलं फूड कसं होणार आहे? ऍसिडिक. सेकंड थिंग, त्या फूड मध्ये बॅक्टेरिया असतील तर ते किल होतील. थर्ड थिंग, त्याच्यामुळे सांगा काय होईल? त्याच्यामुळे सलायव्हरी अमायलेज डिॲक्टिव्हेट होईल, त्याचा रोल थांबेल. अजून काय होईल? इनॅक्टिव्ह पेप्सिनोजेनचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह पेप्सिन मध्ये होईल. रोल कळला? येस, पेप्सिन ऍक्टिव्हेट झाला. पेप्सिन कसलं एन्झाईम आहे? प्रोटिओलायटिक. शब्द लक्षात राहील. प्रोटिओलायटिकचा अर्थ सांगितला. प्रोटिओ म्हणजे प्रोटीन आणि लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. प्रोटीनला ब्रेक करणारे एन्झाईम आहे. कुठलं? पेप्सिन. सो प्रोटीनला डायजेस्ट करून कुठले दोन प्रोडक्ट तयार होतात? प्रोटीनला डायजेस्ट केल्यानंतर प्रोटिओजेस आणि पेप्टोन हे प्रोडक्ट जे आहेत ते तयार होतात. हे झालं पेप्सिनचा रोल. म्युकस आणि बायकार्बोनेट आयन काय करतात? स्टमकच्या इनर वॉलचं प्रोटेक्शन करतात फ्रॉम द ऍक्शन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. पुढे काय सांगितलं? लुब्रिकेशन. हे सुद्धा म्युकसचा रोल आहे. अजून काय सांगितलं? पुढचं कुठलं एन्झाईम आहे? रेनिन. रेनिन सुद्धा कसं आहे? प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. कुठे असतं ते? अडल्ट मध्ये असत नाही, इन्फंटच्या स्टमक मध्ये. आणि ते कशासाठी हेल्प करतं? मिल्क मध्ये असणारं केसिन नावाचं प्रोटीन डायजेस्ट करायला हेल्प करेल. नेक्स्ट काय सांगितलं? इंट्रिन्सिक फॅक्टर कशासाठी हेल्प करेल? टू ऍब्सॉर्ब व्हिटॅमिन B12. काही डायजेशन नाहीये, आपण खाल्लेल्या फूड मध्ये व्हिटॅमिन B12 असेल तर ते ऍब्सॉर्ब करायला हेल्प करेल. आणि अजून काय सांगितलं? लायपेज. लायपेज स्मॉल अमाउंट मध्ये रिलीज केलं जातं आणि हे जे लायपेज आहे ते काय करणार आहे? येस, लिपिडच्या डायजेशन मध्ये हेल्प करणार आहे. सगळ्यांनी इथपर्यंत समजलेलं आहे का? ओके, सो स्टमक मधलं डायजेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. ओके, सो नेक्स्ट इज डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन मधलं डायजेशन आपल्याला समजून घ्यायचंय.
सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात ठेवा की स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आता कंप्लीट डायजेशन होणार आहे. जे काही फूड मटेरियल स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येईल त्याचं जे डायजेशन असेल ते स्मॉल इंटेस्टाईन मध्येच कंप्लीट होईल. तिथून पुढे जो लार्ज इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डायजेशन होत नाही. तिथं कुठले डायजेस्टिव्ह एन्झाईम नसतात, त्यामुळे तिथं डायजेशन होऊ शकत नाही. जे काही डायजेशन व्हायचे ते कुठे होणार आहे? आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये होणार आहे. मग आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सुद्धा आपण आधीच बघितलं माउथ मध्ये किती वेळी डायजेशन होतं? कुठल्या दोन वेळी? मेकॅनिकल आणि केमिकल. माउथ मध्ये मेकॅनिकल डायजेशन साठी कोण असतं? टीथ जे आहेत ते फूड मटेरियल क्रश करायला हेल्प करतात. टंग हेल्प करते, सलाइवा त्याच्यामध्ये हेल्प करतो. नेक्स्ट आपण बघितलं स्टमक मध्ये मेकॅनिकल डायजेशन साठी काय? तर स्टमकची जी मस्क्युलर वॉल आहे ती काय करणार आहे? चर्निंग मूवमेंट करणार आहे आणि त्याच्यामुळे फूड मटेरियल प्रॉपरली मिक्स पण होतं आणि स्मॉल पार्टिकल मध्ये कन्वर्ट सुद्धा होतं. तसंच इथं सुद्धा डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जर तुम्ही मेकॅनिकल म्हणत असाल तर बघा मेकॅनिकल डायजेशन. सो याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट इज मस्क्युलर वॉल ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनची जी वॉल आहे ती कशी आहे? मस्क्युलर वॉल आहे. आणि ही जी मस्क्युलर वॉल आहे ती कुठल्या टाइपची मूवमेंट दाखवते? पेरिस्टाल्टिक मूवमेंट तुम्ही शिकलेला आहे. सो मस्क्युलर वॉल ऑफ स्मॉल इंटेस्टाईन जनरेट वेरियस मूवमेंट व्हेरियस टाइप्स ऑफ मूवमेंट. वेगवेगळ्या टाइपच्या मूवमेंट ज्या आहेत त्या स्मॉल इंटेस्टाईनची जी मस्क्युलर वॉल आहे त्याच्या मूवमेंटमुळे होत असतात. सो जनरेट व्हेरियस टाइप्स ऑफ मूवमेंट. त्यानंतर बघा ड्यू टू दिस मूवमेंट फूड गेट thoroughly mixed with डायजेस्टिव्ह ज्यूस. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जो काही डायजेस्टिव्ह ज्यूस रिलीज केला जाईल तर त्या डायजेस्टिव्ह ज्यूस मध्ये फूड मटेरियल काय होणार आहे? प्रॉपरली मिक्स होणार आहे. मग आता सगळ्यात हे मेकॅनिकल डायजेशन कळलं, काही जास्त डिटेल नाही आणि खूप असं क्रशिंग वगैरे पण होणार नाही. जे काय व्हायचं होतं ते स्टमक पर्यंतच होतं. तरी पण स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉल मध्ये सुद्धा काय आहे? मसल्स आहेत. हे मसल्स काय कॅरी आउट करतात? मूवमेंट्स. आणि त्या मूवमेंटमुळे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असणाऱ्या ज्यूस मध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस मध्ये फूड मटेरियल प्रॉपरली मिक्स केलं जातं. एवढं समजलं? तर हे झालं मेकॅनिकल डायजेशन. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत केमिकल डायजेशन. केमिकल डायजेशन जे आहे ते पाहण्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती पाहिजे स्मॉल इंटेस्टाईनला डायजेशन मध्ये हेल्प करणारे कोणकोणते ज्यूस आहेत. सो कोणते ज्यूस असतात? तर पहिली गोष्ट आहे लिव्हर मधून सिक्रेट होणारा बाईल ज्यूस. सो बाईल ज्यूस स्मॉल इंटेस्टाईन मध्ये रिलीज होतो आणि डायजेशन मध्ये हेल्प करतो. बाईल ज्यूस नंतर पॅनक्रियाज एक ज्यूस सिक्रेट करतो, त्याचं नेम आहे पॅनक्रियाटिक ज्यूस. आणि थर्ड आहे इंटेस्टाईनच्या वॉल मध्ये सुद्धा काही ग्लँड प्रेझेंट असतात तर त्या ग्लँड सुद्धा काही ज्यूस सिक्रेट करतात. सो कोणता ज्यूस असतो? इंटेस्टिनल ज्यूस. इंटेस्टिनल ज्यूस or it is also called as succus entericus. सो सगळे नेम लक्षात ठेवा. हे दोन्ही पण नेम माहिती पाहिजेत. इंटेस्टिनल ज्यूसलाच काय म्हटलं जातं? सक्सस एंटेरिकस असंही म्हटलं जातं. सो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेशनला हेल्प करण्यासाठी किती ज्यूस आहे? 3. बाईल ज्यूस, पॅनक्रियाटिक ज्यूस आणि इंटेस्टिनल ज्यूस किंवा सक्सस एंटेरिकस. तुम्हाला माहिती आहे कोणता ज्यूस कोण सिक्रेट करतं? बाईल ज्यूस कोण सिक्रेट करणार आहे? लिव्हर. पॅनक्रियाटिक ज्यूस पॅनक्रियास आणि सक्सस एंटेरिकस इंटेस्टाईनच्याच वॉलमध्ये ग्लँड असतात त्या हे ज्यूस सिक्रेट करतात. बरोबर? सो किती ज्यूस झाले? 3. मग आता त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण बाईल ज्यूस पाहणार आहोत की बाईल ज्यूस मध्ये काय काय आहे. जसं आपण स्टमक मध्ये बघितलं गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय आहे आणि त्याचा रोल कसा आहे, तसं बघा बाईल ज्यूस मध्ये कोणकोणते कंपोनंट आहेत. सो फर्स्ट थिंग
bile juice mainly consists of bile pigment, bilirubin, biliverdin. जे बाईल पिगमेंट जे आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता हे बाईल पिगमेंट काय आहे ते आपण पाहणार आहोत. सो हे बाईल पिगमेंट प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे बाईल सॉल्ट असतो त्याच्यामध्ये, बाईल सॉल्ट, सोडियम टॉरोकोलेट. हा जो आहे तो बाईल सॉल्ट बाईल ज्यूस मध्ये प्रेझेंट असतो. अजून एक गोष्ट आहे कोलेस्टेरॉल. सो बाईल ज्यूस मध्ये काय काय कंपोनंट प्रेझेंट आहेत हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. सो काय काय सांगितले बाईल ज्यूस मध्ये? हा, बाईल पिगमेंट, बाईल सॉल्ट आणि तिसरं काय सांगितलं? ओके. सो बघा, पिगमेंट मध्ये बिलिरुबिन, बिलिवर्डिन सांगितलं, बाईल सॉल्ट सांगितलं, कोलेस्टेरॉल आणि अजून एक आहे फॉस्फोलिपिड. काय आहे? फॉस्फोलिपिड. फोर्थ इज फॉस्फोलिपिड. अजून एक महत्त्वाचं वाक्य की तुम्हाला लक्षात ठेवायचंय ज्याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारला जातो. 4 कंपोनंट आहेत बट देयर इज नो एन्झाइम. तुम्ही आतापर्यंत ज्यूस बघा, माउथ मध्ये काय सिक्रेट झाला होता? सलाइवा. सलाइवा मध्ये एन्झाइम होतं की नाही? कुठलं एन्झाइम होतं? सलाइव्हरी अमायलेज. अजून एक होतं लायसोझाइम, बरोबर का? दोन एन्झाइम होते. स्टमक मध्ये काय सिक्रेट झाला? गॅस्ट्रिक ज्यूस. त्यात पण एन्झाइम होतं. कुठलं एन्झाइम होतं? कुठलं होतं? आत्ताच आपण शिकलो. कोणतं एन्झाइम होतं? पेप्सिन. आणि अजून एक असतं इन्फंटच्या स्टमक मध्ये रेनिन, बरोबर का? तर ते एन्झाइम तिथे होते. आता आपण शिकतोय स्मॉल इंटेस्टाईन. त्यातला पहिला ज्यूस म्हणजे बाईल ज्यूस. बाईल ज्यूस मध्ये कोणतंही एन्झाइम नाही. पहिली गोष्ट हे जे लिहिले बाईल पिगमेंट. पिगमेंट म्हणजे कलर देणारा सबस्टन्स. कुठल्या गोष्टीला कलर देत असेल तर त्याला आपण पिगमेंट म्हणतो. सो 2 पिगमेंट सांगितले, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. नेक्स्ट एक सॉल्ट सांगितलेला आहे, बाईल सॉल्ट. सोडियम टॉरोकोलेट नावाचा बाईल सॉल्ट असतो. नेक्स्ट सांगितलं कोलेस्टेरॉल आणि नेक्स्ट आहे फॉस्फोलिपिड. यातलं कुठलंही एन्झाइम नाहीये. सो याच्यावरती नीटला प्रश्न विचारलेला आहे की बाईल ज्यूस मध्ये एन्झाइम आहे का? या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जातो. सो त्यात कोणतंही एन्झाइम नाही. सगळ्यांना हे कळलं? ओके. सो दिस इज अबाउट बाईल ज्यूस. मग आता या बाईल ज्यूसच्या वेगवेगळ्या कंपोनंटचा रोल काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. एवढं समजलं सगळ्यांना? ओके. सो these are the दिसत नाहीये.